नमस्कार मित्रांनो. खरं सांगायचं तर खूप लोक इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करतात. पण लोकांच्या माइंडमध्ये एक प्रश्न नेहमी असतो, की मी जे इन्व्हेस्टमेंट केली ती बरोबर असेल का? तर हा प्रश्न एवढा कॉमन आहे, की याचे लोकांना उत्तरं भेटत नाही. खरं तर इन्व्हेस्टमेंट जी आहे ती आपण अशा प्रकारे करायला पाहिजे, की आधी त्याचं सगळं नॉलेज, अंडरस्टँडिंग समजून-उमजून आपण इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. तर अशाच आपण एका व्यक्तीची आज मुलाखत घेणार आहोत. त्यांचं नाव आहे मिस्टर नाणेकर आणि आज आपण त्यांची मुलाखतीमध्ये इन्स्पायरिंग स्टोरी त्यांची बघणार आहोत आणि कशाप्रकारे ते शून्य ते बिझनेसमॅन, सक्सेसफुल बिझनेसमॅन झाले, हे आपण आज बघणार आहोत. तर चला नाणेकर सरांशी आपण चर्चा करूया. मिस्टर नाणेकर सर. नमस्कार नमस्कार सर. सर. नमस्कार. तर आज आपण बघितलं तर आज लोकांना तुम्ही ॲज अ सक्सेसफुल बिझनेसमॅन म्हणून दिसता, राइट? पण तुमचा प्रवास जो आहे, तो स्वप्नांपासून कमी आणि गरजांपासून जास्ती चालू झाला. येस सर. तर तुमच्याबद्दल आम्हाला सगळ्यांना ऐकायला आवडेल. नमस्कार. मी फक्कड नाणेकर आणि मी वयाच्या माझ्या 17व्या वर्षापासनं माझ्या ह्या प्रवासाला सुरुवात केली. का? तर घरी शेती कमी, अ, उत्पन्न काहीच नाही आहे. बरोबर. आई-वडील मोलमजुरी करून मला शाळेत टाकत होते आणि एक वेळ अशी आली 10वी झाल्यानंतर, की माझ्या वडिलांनी मला सांगितलं, "आज माझ्याकडे पैसा नाही आहे. तू तुझा उद्योगधंदा काहीतरी चालू कर, की बरोबर. जेणेकरून आमचं पण हे होईल." हं. आणि मी वयाच्या 17व्या वर्षी माझं नेटिव्ह प्लेस आहे चिंचोली मोराची, राइट. तालुका शिरूर, जिल्हा पुणे. मोरांसाठी फेमस गाव आहे माझं खूप. नक्की तुम्ही सगळ्यांनी आलं तर वेलकम आहे. नक्कीच. तर मी भोसरीला आलो. आमचे दूरचे एक नातेवाईक होतं. त्यांच्याकडे मी आश्रय घेतला आणि पडेल ते काम मी करत राहिलो. मी अक्षरशः ₹2.5 रोजाने सुरुवात केली माझी जर्नी 1980 साली. हं. जे काम मिळत गेलं ते प्रामाणिकपणे करत गेलो. असं नाही की कामचोकारपणा केला. त्या कामातनंच मी शिकलो, की आपल्याला सगळं शिकून घेतलं पाहिजे. कारण मला कुठलंही टेक्निकल बॅकग्राऊंड नव्हतं. माझं बरोबर. शिक्षणही 10वी-11वी पर्यंतच झालेलं होतं. त्याच्या पुढचं नव्हतं. त्यामुळे मला हं. बाकी काही माहीत नव्हतं. आणि त्या जोरावरच पडेल ते काम करून मी हळू जीव ओतून काम केलं मी त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये बरोबर. मला कुठलाही इगो नव्हता. फक्त काम करत राहणे प्रामाणिकपणे आणि आपल्यालाही काहीतरी बनायचंय. माझ्या आई-वडिलांच्या गरजा पूर्ण करायचे आहेत. कारण त्यांनी जे दिवस काढले, ते कोणाच्याकडून पुन्हा नशिबी येऊ नये. हाच माझा बरोबर. उद्देश होता बस सर, राइट. भोसरीला येण्यामागचा. राइट. तर तुम्ही जसं तुमच्या स्टोरीमध्ये सांगितलं होतं, की तुम्ही मशीनवर काम करत होतात. पण ती मशीन तुमच्याकडे कशी आली? तुम्ही काय केलं? बिझनेसमध्ये कसं तुम्ही आलात? त्याबद्दल थोडं जाणून घ्यायला आवडेल. नक्कीच सर. अ, कसं झालं, की मी अगोदर हे 2-3 वर्षे माझे ह्या प्रवासातच गेले. पडेल ते कामं करायचे. म्हणजे हेल्पर, हमाली असं अशी टाईपची कामं केली मी. आणि नंतर 2 वर्षांनी मी एक प्रायव्हेट आय-टी-आयचा कोर्स केला आणि त्याच्या बळावर मी एका कंपनीमध्ये टर्नर म्हणून कामाला लागलो आणि हं. त्या कंपनीमध्ये मी सगळे बारकावे त्याचे अभ्यासले. म्हणजे कसं आहे, काम करत असताना नुसतंच काम नाही केलं. पाट्या टाकायची कामं नाही केली. तर बरोबर. ते म्हणजे मला म्हणजे हे देतो, प्रेरणा देत होतं, की माझ्या डोक्यात तेव्हापासूनच होतं, की आपण हे सगळं शिकायचं आणि एक ना एक दिवस आपली कंपनी उभी करायची. पण बरोबर. ही 13 वर्ष लागली मला सर ह्या जर्नीला. 13 टोटल वर्ष. 13 वर्षे मी सर्व्हिस केली 80 ते 93 पर्यंत आणि याच्यामध्ये मी सगळ्या मशीन चालवल्या. म्हणजे जेवढ्या आज आपल्याला इंजिनिअरिंग इंडस्ट्रीमध्ये ज्या मशीन लागतात, हं. सगळ्या म्हणजे लेथ मशीन ही मशीनची राजा आहे. कारण ती राइट. प्रायमरी मशीन आहे आपलं पहिलं, की त्याच्यापासूनच आपली सगळ्या मशीनचा जन्म झाला पुढं. बरोबर. त्याच्यानंतर ग्राइंडिंग मशीन आहे. त्याच्यानंतर तुमच्या सी-एन-सी आल्या, व्ही-एम-सी आल्या. ह्या सगळ्या हं. मशीन आल्या. ह्या सगळ्या मी शिकून घेतल्या. चांगल्या प्रकारे त्याचं मेंटेनन्स पण मला करता यायचं. इथपर्यंत मी हे सगळं शिकून घेतलं आणि राइट. नंतर 13 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर कारण काय तुटपुंजा पगार मिळत होता. त्यावेळेला काय एवढा फारसा पगार नव्हता. मग बरोबर. त्यामुळेच मला प्रेरणा आली, की माझी फॅमिली त्यानंतर माझं लग्न झालेलं होतं. मला मुलं-बाळ झालेली होती. हं. तर मग हे सगळ्यांचं भागत नव्हतं. मग मला प्रेरणा आली, की मी त्यावेळेला कंपनीत असताना सगळं शिकून घेतलं होतं, की ऑर्डर राइट. कशा मिळतात, कोटेशन कसं दिलं जातं.
आणि बरोबर. व्हेंडर येऊन काय-काय आपल्या इकडे कंपनीत पाहतात. तर बऱ्यापैकी हं. माझा त्याच्यामध्ये सहभाग असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मी शिकून घेतलेल्या होत्या. तर तुम्हाला ऑर्डर्स वगैरे भेटत गेल्यानंतर. हां, नंतर मी जेव्हा मग हे विचार केला मी 13 वर्ष नोकरी केल्यानंतर तोपर्यंत मी फुल ट्रेन झालेलो होतो. जरी माझं बरोबर. शिक्षण कमी असलं, तर मी इंजिनिअर बी-ई अच्छा. असणारे जे राइट. मेकॅनिकल इंजिनिअर होते बी-ई. हं, तर हं. त्यांच्या इंटरव्ह्यू मी घ्यायचा. वॉव! हां, इथपर्यंत मी कारण 13 वर्षामध्ये मी फोकस फक्त माझ्या कामावर केला. हं. त्याच्यामुळं मी बी-ईची इंटरव्ह्यू घेतलेली आहे. 150 इंजिनिअर आहे त्या कंपनीमध्ये सर एकालाच मी सिलेक्ट केलं होतं बापरे! अक्षरशः. कारण कसं आहे, की त्या लोकांना साधा माईक व्हर्नियर वाचता येत नव्हता. राइट. कारण ते त्यावेळेला कसे ज्यांच्याकडे जे इंजिनिअर व्हायचे त्यावेळेला पैसा त्यांच्या वडिलांकडे असायचा म्हणून ते व्हायचे. ते काही असे एवढे एफर्ट्स लावून शिकत नव्हते. हं, हं, हं. असेच काही होते, की ज्यांना गरिबीतनं आलेले होते. त्यांना त्याची जाण असायची. ते मात्र हे होते आणि त्यातला एक जण मी सिलेक्ट केला होता आणि तो शेवटपर्यंत अजूनही त्या कंपनीत आहे. मी मात्र कंपनी सोडून मी 93 साली माझा बिझनेस चालू केला एका लेथ मशीनवरनं. तो पण कसा केला, राइट. की माझ्याकडे पैसे नव्हते. माझे एक नातेवाईक होते. ते म्हणले, "मी सकाळी 7 ते संध्याकाळी 7 माझा हं. बिझनेस करतोय. संध्याकाळी 7 ते सकाळी 7 माझं वर्कशॉप बंद असते. तू रात्रीचा येऊन तुला पाहिजेल त्या मशीनवर काम कर." अच्छा. कारण माझ्याकडे फंड्स नव्हते बरोबर. आणि त्यामुळे मशीन मी घेऊ शकत नव्हतो. तर हं, खूप त्यांनी मला सहकार्य केलं. आज ते ह्या जगामध्ये नाही आहेत. पण मी त्यांचा हं. ऋणी आहे आजही पण. कारण त्यांच्यामुळं मी माझं करियर आज बरोबर. ह्या स्टेजला आलेलं आहे. तर मी 6 महिन्यातच कारण माझ्याकडे कसं होतं, पहिली गोष्ट प्रामाणिकपणे होता. माझे हं. रेट जे होते वाजवी होते आणि बरोबर. क्वालिटीच्या बाबतीत मी कुठलीही तडजोड करत नव्हतो. त्याच्यामुळे आहे हं. ना मला त्याच काळामध्ये चांगल्या-चांगल्या कंपन्या भेटल्या आणि 6 महिन्यातच मी अ, मी स्वतःचं मशीन खरेदी केलं मी हां, 6 तुम्ही महिन्यात. सांगितलं होतं, की तुम्ही पहिला मशीन खरेदी केलेलं, राइट? येस. आणि म्हणजे ते मशीन पण मी कुठं टाकलं असेल, मी राहत होतो. माझ्याकडे मी त्यावेळेला बायकोचे आणि आईचे दागिने गहाण ठेवून मी एक जागा घेतली होती अर्धा गुंठाच. ₹4,000 ची फक्त. हं. ही 84-85 ची गोष्ट आहे आणि त्या जागेत 3 रूम होत्या. शेवटच्या रूममध्ये मी ती सिंगल फेजवर मशीन चालू करून त्याच्यातनं मी सगळं अर्निंग केलं पैशाचं. राइट. एकेका मशीनवर काम करून आणि एका मशीनचं मी 2 मशीन झाल्या. 2च्या 5 मशीन होईपर्यंत मी अ, मग तिथनं मग माझं मी जागा कमी पडल्यामुळं मी रेंटलनी तिथनंच जवळ एक अर्ध्या किलोमीटरवर जागा भाड्याने घेतली आणि अच्छा. तिथं माझा पुन्हा प्रवास चालू झाला आणि मग त्यावेळेला म्हणजे ही घटना होती काहीतरी 97-98 ची. त्यावेळेला माझा भाऊ मी भोसरीला येण्याच्या वेळेला 80 साली माझ्या भावाचं हं. वय होतं 2.5 वर्ष. हं. फक्त आणि 98 येईपर्यंत 99 येईपर्यंत माझा भाऊ माझ्याकडे 10वी करून माझ्याकडे आला तो. आणि अ, नंतर मग माझ्याबरोबर बिझनेसमध्ये पण आला तो. तर अच्छा. त्याला पण खूप म्हणजे तो पण त्याचंही शिक्षण मी 12वी पर्यंतच करू शकलो. हं, हं, पण हं. त्यांनी मला साथ दिली आणि मग मी त्याच्यानंतर मला माझ्या क्वालिटीच्या जोरावर, माझ्या प्रामाणिकपणाच्या जोरावर मला टाटा मोटर मिळाली, महिंद्रा भेटली, झेडएफ भेटली. राइट. अशा नामांकित गोदरेज भेटली. हं. शिंडलर जी आपली एक्सेलेरेटर बनवती, ती कंपनी भेटली. चांगल्या-चांगल्या नामांकित कंपन्या भेटल्या आणि माझी दिवसेंदिवस ग्रोथ होत गेली. ग्रेट. आणि नंतर मग मी माझ्या स्वतःचीच 5.5 गुंठे लँड घेतली भोसरी सेक्टर 10 मध्ये आणि हं. त्याच्यावर कन्स्ट्रक्शन करून 2002 साली मी माझ्या नवीन जागेमध्ये बिझनेस पदार्पण केलं, चालू बिझनेस केला. चालू केला आणि आज मितीला माझ्याकडे 5 करोड रुपयाच्या मशीन आहेत सर. वॉव! सुपर. पण याला म्हणजे नुसतं माझी मेहनत नव्हती, तर मला माझ्या बँकेचाही सपोर्ट होता. राइट. बँकेनेही मला कधी म्हटले नाहीये. मला तर अगोदर पैसे द्यायचे आणि नंतर लोन करायचे. म्हणजे एवढा हं. माझा त्यांच्यावर विश्वास, त्यांचा माझ्यावर विश्वास होता. राइट. जसं की तुम्ही म्हटलं होतं, की पहिला पैसा मिळाल्यावर सेलिब्रेशन न करता तो पुन्हा बिझनेसमध्ये येस. तुम्ही लावला. सर अगदी हे खरं आहे. कारण जेव्हा मला पैसे भेटत गेले, तर माझ्या डोक्यात एकच विचार आहे, की आता आपल्याकडे 4 मशीन आहेत. 5वं मशीन झालं पाहिजे, 6वं मशीन झालं पाहिजे. मी कुठल्याही गाडीचा ध्यास धरला नाहीये. आणि 2006 पर्यंत माझ्याकडे कुठलीही फोर व्हीलर नव्हती. मी टू व्हीलरवर टाटा मोटरमध्ये पण हं.
डिलिव्हरी द्यायला. तेव्हा अलाउड होतं, आता अलाउड नाही आहे. पण अच्छा. त्यावेळेला अलाउड होतं. टू व्हीलरवर मी टाटा मोटरची डिलिव्हरी दिली. इथून 130 किलोमीटर सातारा आहे. मी टू व्हीलरवर जायचा ऑर्डर आणायला. म्हणजे ते म्हणजे जॉब म्हणतात ते घेऊन जात हां, होते तसं हां. टाईप डिलिव्हरी शे हां, जॉब. तयार झालेली जॉब. ओके. माझ्याकडे बजाज कप होती तेव्हा. आता बजाज कप बंद झाली. पण त्यावेळेला ती आलेली होती आणि ती हं. माझ्याकडे होती. तिच्या फूट रेस्टोरच्या तिथं ठेवून मी टाटा मोटरमध्ये डिलिव्हरी केलेली सर. म्हणजे एवढं कारण त्यावेळेला मला फक्त काय होतं पैशापेक्षा बाकीच्या जो लोकांचं हे आत्मीयता पाहिजे होती, ती हं. महत्त्वाची होती मला. बरोबर. ही अशी माझी त्या कंपनीमधली जर्नी आहे आणि आज माझ्याकडे मी तुम्हाला बोललो ना मगाशी 5 करोड रुपयाच्या मशीन आहे टोटल आणि राइट. अ, व्यवस्थित धंदा चालू आहे. कारण या 32 वर्षे लागली सर, हे सगळं सेट करायला. हं. तुम्ही आज बोलले पण होते, की तुमचे जे पहिले 7-8 वर्ष आहेत ते खूप खूप स्ट्रगल कष्टाचे, म्हणजे स्ट्रगलचे त्या गेलेले त्या आहेत. त्या काळामध्ये सर मी माझ्या मुलांना जागेपणी कधी बघितलं नाही. कधीच बघितलं नाही जागेपणी. ओके. कारण काम आहे का काम 18-18 तास सर काम केलं मी. कारण मला कसं आहे, की त्यावेळेला कॉम्पिटिशन कमी होती. पण मशीन घ्यायला पैसे नव्हते. आपल्याकडं सगळं होतं. कारण मी ज्या कंपनीत काम करत होतो, त्या कंपनीच्या सगळ्या मशीन इम्पोर्ट केलेल्या होत्या बाहेरनं, इंग्लंडमधनं. अशा हाय-फाय हं. होत्या. माझी जी इच्छा तीच होती. कारण मला तिथनंच प्रेरणा मिळत होती, की आपणही अशा मशीन घेऊ. पण माझ्याकडे पैसा नसल्यामुळं मी ते करू शकलो नाही. त्यामुळं मला 7-8 वर्षे खूप स्ट्रगल करावं लागलं सर. एवढा बरोबर. स्ट्रगल करावा लागला, की अ, म्हणजे अक्षरशः माझी मुलं मला विसरतील का असं वाटायला लागलं होतं. आणि कारण तुम्ही ज्यावेळेस जात होते त्यावेळेस ते झोपून असायचे, करेक्ट, आल्यावर करेक्ट. पण झोपूनच येस, असायचे. येस. मी जेव्हा यायचा तेव्हा झोपलेले असायचं. मी जेव्हा घराच्या बाहेर पडायचा कामासाठी तेव्हाही ते हं. झोपलेलेच असायचे. यामध्ये मला माझ्या बायकोने खूप मोठी साथ दिली. कारण तिनं त्या मुलांचं शिक्षण अगदी म्हणजे व्यवस्थित केलं. आज माझी हं. मुलं एक बी-कॉम झालेलं आहे, एक डिप्लोमा झालेला आहे. हे बरं. फक्त माझ्या बायकोची साथ असल्यामुळं झालेलं आहे. कारण मला फक्त बिझनेसकडं आणि बिझनेसकडेच लक्ष द्यायला लागत होतं. कारण मी ज्या परिस्थितीतून आलो होतो, त्या परिस्थिती मला जाण होती, कळकळ होती त्याची. बरोबर. आणि तुम्ही सांगितलं, की क्वालिटी, डिलिव्हरी, कमिटमेंट हे जे शब्द तुम्ही पाळले त्याच्या जोरावरच तुम्हाला पुढचे कॉन्ट्रॅक्ट येस भेटत सर, गेले. येस सर. तर आता बघा त्याच्याबद्दल पण थोडं मी सांगा? 96 साली मला टाटा मोटरचा व्हेंडर कोड भेटला. अच्छा. म्हणजे मी जर्नी चालू केली 93ला. पण पहिले तर काही हे नव्हतं. पण 96ला तो पण मला कसा भेटला सर माहिती आहे, की माझे एक नातेवाईक होते. त्यांना टाटा मोटरचा व्हेंडर कोड होता. हं. आणि एक परचेसचे साहेब होते. त्यांनी सांगितलं, "तुला डायरेक्ट काम नाही मिळणार. तुझी क्वालिटी आम्ही ट्रेस करणार अगोदर आणि अच्छा. मगच तुला एंट्री मिळणार." तर मी त्या नातेवाईकाच्या नावावर त्यांनी ऑर्डर काढली मला, की जे हं. एकदम 2 मायक्रॉन, 3 मायक्रॉनमधले जॉब होते. अच्छा. हां आणि ते जॉब त्याच्या माझ्या नातेवाईकाच्या नावावर ऑर्डर काढून मी ते सप्लाय केले टाटा मोटरला. तर ऑर्डर होती टोटल पहिलीच 60,000ची. पण मी हं. 10,000चाच माल सप्लाय केला आणि त्या 10,000 मध्येच त्यांना क्वालिटी एवढी पसंत पडली माझी, की त्यांनी पुढची ऑर्डर ही कंप्लीट न करता पुढची ऑर्डर मला काढून दिली. कारण मी ज्या कंपनीत शिकलो 13 वर्ष, तिथं फक्त हाय प्रिसिजन काम होतं. म्हणजे गेजेस बनवायचे तिथं. जे हं. की आपल्याला मास प्रोडक्शनमध्ये ते उपयोगी पडतात. तर बरोबर. त्यामुळे त्या जोरावर आणि माझी कसं आहे कमिटमेंट एकदा शब्द दिला अ, की आमचे परचेसचे सर म्हणायचे, की "हे मला उद्या सकाळी पाहिजे." त्यातलं एक उदाहरण सांगतो. त्याच काळामध्ये एक प्लॅन त्यांचा पंतनगरला गेला होता. अच्छा. उत्तराखंडमध्ये टाटा मोटरचा हं, आणि हं. इथलेच एक साहेब तिथं गेले होते पर्चेसला. त्यांना माझ्या क्वालिटीबद्दल माहिती होतं. अच्छा. त्यांनी तिथून मला ऑर्डर द्यायचे. "माणेकर आमचा प्लॅन्ट नवीन आहे आणि हं. आम्हाला खूप अर्जंट आहे, फार गरज आहे." तर म्हटलं, "सर कसं पाठवणार?" ते म्हणे, "काही नाही तू बाय एअर पाठव, त्याचा खर्च आम्ही करू." तर ते हं. अक्षरशः तुम्हाला सांगतो मला ते संध्याकाळी 4 वाजता ऑर्डर टाकायचे आणि त्यावेळेला ऑर्डर कसली आहे म्हणजे मटेरियल पाठवल्याच्या नंतर ऑर्डर भेटायची मला. अगोदर तोंडी सांगायचे कारण त्यांचा माझ्यावर आणि माझा त्यांच्यावर विश्वास होता पक्का. बरोबर. तर संध्याकाळी 4ला टाकायचे. मी रात्री 11 वाजता सॉफ्ट कंडिशनमधले त्यावेळेला कसं ते जे काही आयटम होते ते हार्डन लागायचे. पण ते हं. प्लांटला अर्जंट असल्यामुळे ते सॉफ्ट कंडिशनमधले जॉब घ्यायचे आमच्याकडनं. तर मी रात्री हं. 11-12 वाजता आपल्या एअरपोर्टला पुण्याच्या नेऊन टाकायचं ते कार्गोला मटेरियल. अच्छा. कारण ते 12 वाजेपर्यंत मटेरियल घ्यायचं. तर ते दुसऱ्या दिवशी त्यांना भेटायचं आणि ह्या जोरावर मला त्या पंतनगरमधनं मला खूप चांगल्या ऑर्डर भेटल्या. हं. त्याच्यानंतर मग मला महिंद्रा भेटली त्या जोरावर. कारण मी जे काही काम करायचा
ते सहसा कोणी हात घालत नाही त्या कामामध्ये. मी अशीच कामं हं. करायचो. अ, त्याच काळामध्ये एक बजाज ऑटो औरंगाबादचा प्लॅन्ट चालू झाला होता आणि अच्छा. त्यांची एक ॲड आली होती पेपरमध्ये, की आम्हाला टूल रूमचे लोकं हवे आहेत कामाला. हं. म्हणजे मी ह्या माझा मोठेपणा नाही सांगत सर, पण बरं. माझ्यामधले जी काही स्किल होते, ते मी तुम्हाला कथन करतोय. तर ते राइट. मी जेव्हा गेलो तिथं, तर तिथले जे काही उपाध्याय साहेब होते, हं. ते काय म्हणले मला, की "आमच्याकडे हे मॅन्ड्रिल आहेत. हे मॅन्ड्रिल तू बनवणार का?" म्हणलं, "साहेब माझ्याकडे ड्रॉइंग आहेत." मी काही ड्रॉइंग घेऊन गेलो होतो. हं. त्यांना दाखवले. म्हणे असेच आहेत. 1 मायक्रॉन रनआउट, 2 मायक्रॉन रनआउट. म्हटलं ठीक आहे. तर म्हणे कधी येणार? सर म्हटलं 8 दिवसांनी येणार. आणि त्यावेळेला काय वाहनाची सोय म्हणजे एस-टी बसनी जायची आपल्या लालपरीनं. बरोबर. स्वारगेटला यायचं बसायला, स्वारगेटवरनं नाहीतर शिवाजीनगरला यायचं आणि औरंगाबादला जायचं. तर हं. मला मी अर्ली मॉर्निंग निघायचं सर. कारण मला पुन्हा मागे यायचं असायचं ना, कारण स्टेला काही पैसे नव्हते तेव्हा माझ्याकडं कुठल्या बरोबर. हॉटेलमध्ये हां. थांबायला. तर त्यांनी मला मॅन्ड्रिल दिले म्हणे प्रत्येकाचे सॅम्पल करून आण. तर त्यांनी त्यांच्या लॅबमध्ये म्हणजे जे काही क्वालिटी कंट्रोल रूम असते ना, तिथं चेक करायला नेले. 2-2 डायल लावल्या त्या मॅन्ड्रिलला चेक हं. करायला. पण अच्छा. त्यांना ते डायल हलेनाच. डायल हलली म्हणजे रन आउट आहे. पण बरोबर. डायलच हलेना. ते मला म्हणे, "तू बाहेर बस." म्हटलं, "ठीक आहे." त्यांनी तासाने मला बोलावलं. म्हणे, "काय केलंय तू? हे डायलच हालत नाही." हां. म्हटलं, "सर," म्हटलं, "हे माझं तर काम आहे ते. मी टाटा मोटरला म्हटलं सगळ्या टाईपचे मॅन्डल देतो आणि तिथनं पुढे मला बजाज ऑटोचं काम मिळालं." हा माझा मोठेपणाने सांगत तर माझ्या बरोबर. अंगात असलेलं जे काही स्किल आहे, मी 13 वर्ष तेच शिकलो. मी पाट्या नाही टाकल्या. हं. मी फक्त काय केलं, की आपल्याला काय शिकता येईल, कारण आपल्याला हे उद्या करायचं आहे. म्हणून स्किल डेव्हलप केली माझा तुम्ही. पाया मी भक्कम करून घेतला तिथनं. राइट. हां, कारण माझं शिक्षण नव्हतं ना, मी काही इंजिनिअर नव्हतो. बरोबर. कुठेही टेक्निकल बॅकग्राऊंड नव्हतं मला. मग हे शिकूनच मी मी इंजिनिअरपेक्षा आज वरच्या लेव्हलला मी काम करू शकतो, हे मला त्यावेळेला राइट. हे झालं, त्याची जाणीव झाली सर. बरोबर. आज तुमचा जो बिझनेस आहे, आपण असं म्हणू शकतो, की तो माणसावर डिपेंड नाहीये. तो सिस्टम तुम्ही एक बनवली. येस, तुमची जी स्किल आहे, ती तुम्ही मुलांना दिली. येस, येस. राइट? तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हा बदल कसा केला तुम्ही? सर काय आहे, पूर्वी बघा मी म्हणजे हेल्पर ते मालक मी एकटाच हं. करायचा. बरोबर. पळापळ व्हायची माझी. हं. त्यामुळं खूप म्हणजे शारीरिक श्रम करावे लागायचे, थकवा यायचा. मग मी हळू जसं माझं ह्या कंपन्यांमधनं आवक चालू झाली येण्याची, तर मग मी हं. एक सिस्टम जनरेट केली. मी तुम्हाला सांगतो, की पहिला कॉम्प्युटर त्यावेळेला घेतला मी आणि त्या ओके. कॉम्प्युटरवर मी एक्सेल शिकलो अच्छा. आणि त्या एक्सेलमध्ये मी सगळ्या आलेल्या ऑर्डर आजही पण फीड करायचा. म्हणजे मीच करायचं त्यावेळेला. पण नंतर मग हं. मी माणूस घेतला त्या सिस्टमसाठी. कारण कसं आहे, हे नुसतं गाढवासारखं काम करून उपयोगाचं नाही. काहीतरी एक सिस्टम पाहिजे. बरोबर. तरच ते सगळ्यांचा ग्रोथ होतो. आणि ती सिस्टम मी आजही माझ्या कंपनीमध्ये अंमलात आणतो. म्हणजे माणसं असली नसली तरी चालतंय, सिस्टम काम करते सगळं. ॲब्सोल्यूट. हां, कारण ह्या सिस्टमच्या जोरावरच सगळं होतं. नाहीतर काय होतं, की आपण तोंडी सांगितलं विसरून जाणार. बरोबर. आता कसं झालंय WhatsAppचा जमाना आलाय, मेलचा जमाना आलाय. मेल करून ठेवायचं. म्हणजे हं. ते केव्हाही पण आपल्याला लक्षात राहतं. तर बरोबर. त्या सिस्टमच्या जोरावरच आजपर्यंत आजही माझी मुलं मी जरी तिथं नाहीये, तरी व्यवस्थित ती सिस्टम लावलेली ते फॉलो करतात आणि त्याच्यामुळं हे जे इंडस्ट्री जी रन होती माझी, हं. ती मी असो नसो, माझ्या व्हेंडरला पण काही काळजी नाही. त्यांना माहिती आहे, यांनी सगळं सेट करून गेलेले आहेत. राइट. हे असं ते आहे असं सर. म्हणतात, की पीपल फेल्स बट सिस्टम वर्क्स. येस, राइट? तर ते येस. वाक्य नाही माणूस एकदम चुका ट्रू करतो. आहे. सिस्टम नाही करत सर कधी चुका. बरोबर, कधीच चुका बरोबर. करणार नाही. माणूस चुका करणारच. कारण माणसाचं हं. कसं असं आहे, की तो मशीन नाहीये. राइट. आपली सिस्टम कशी आहे, सिस्टमला जे काही आपण दिलेले आहे इनपुट्स, ते आउटपुट त्याप्रमाणेच देणार आहे. ते कधीही चुका करणार नाही. खूपच त्यामुळं छान. माणसाची काही ठिकाणी आपल्याला आता गरज पण नाहीये. हं. आज माझ्याकडं ज्या CNC, VMC आहेत सर, मी अ, 2-2, 3-3 माणूस मशीन एक माणूस चालवतो. 2-2, हं. 3-3. कारण कसं आहे सायकल टायमिंग मोठा असतो. बरोबर. हां, पूर्वी तसं कसं होतं, पूर्वी ज्या मशीन होत्या आपल्याकडं, त्या मॅन्युअल मशीन होत्या सर. म्हणजे एका बरोबर. मशीनला एक माणूस लागायचा. आता त्याची आवश्यकता राहिली नाही सर. 3 मशीन मिळून 1 माणूस खूप झाला. कारण ते हं. एकदा प्रोग्राम त्याचा लोड केला, की आपण काय बघायचं नाही, जॉब काढायचा आणि लावायचा, ते काढायचा आणि ऑटोमॅटिक लावायचा. मशीनच करते सगळं. मशीनच सगळं करतं.
सगळं सांगतं आपल्याला. फक्त एक 4-5 जॉब झाले की चेक करायचं आपण. तर ती पण सगळ्याला सिस्टम लावलेली आहे आपण, की हं. किती जॉब झाल्यानंतर चेक करायचे, कसं करायचं. राइट. आता एवढा मोठा बिझनेस तुम्ही उभा केला. तुम्ही रिटायरमेंट घेतलं आणि आता शेतीकडे असं कसं चेंज कसं? म्हणजे काय तुम्ही विचार केलाय? नाही, आता कसं आहे, मी हाडाचा शेतकरी, माझे वडील पण शेतकरी होते. ठीक राइट. आहे, कमी होती शेती गो टू त्यांच्याकडे. द रूट्स. हां, अगदी. येस, येस. म्हणजे कसं असं आहे, की आता बिझनेस पण मी तुम्हाला सांगतो, जे काही बिझनेसमॅन आहेत, हं. म्हणजे आमच्या गावाकडचे छोटे सांगतो मी, अगदी मोठे नाही सांगत. हं, हां, हं, हं. तर ते लोकं आहेत ना, जरी रिटायर झाले, काही नोकरीला आहेत, ते रिटायर झाले, तर ते गावाला येत नाहीत. ते हं. भोसरीला थांबतात. पण मी नाही तसं केलं. कारण मला माझ्या गावाकडची ओढ होती आणि मधल्या पिरियडमध्ये म्हणजे मी जसे मला पैसे आले, हं. त्यातनं मी काही शेती पण डेव्हलप केलेली होती गावाला. बागायती अच्छा. शेती 24 महिने 12 तास 24 माझ्याकडं 24 तास पाणी आहे शेतीला. त्यामुळं मला शेतीचा पहिल्यापासूनच हे होतं. अ, कारण कसं आहे शेवटी आपलं कितीही जरी पैसा कमवला आपण, हं. बिझनेसमध्ये, इंडस्ट्रीमध्ये, तर आपण ते शेतातलंच खाणार आहे. अ, बरोबर. रोटी आणि भातच खाणार आहे. तो कुठं पिकतो? तो शेतात शेतातच, पिकतो सर. शेतातच. ॲब्सोल्युटली. त्याच्यामुळं मी कुणीही बिझनेसमन रिटायर होत नाही, वयाच्या 80 वर्षापर्यंत. पण मी राइट. वयाच्या 60व्या वर्षी रिटायरमेंट घेतली. त्याला कारण आहे, मी माझ्या मुलांना पक्कं तयार केलेलं आहे. आणि मला माहिती हं. आहे, माझी मुलं माझा धंदा पुढे नेणार आहेत. माझं नाव खराब करणार नाही आहेत. हे चांगल्या प्रकारे माहिती आहे. आणि मलाही पण शेतीचं हे असल्यामुळं मी शेतीतनं पण माझं उत्पन्न चालू आहे. असं नाही की आता काय आहे, कंपनीतलं मला पॅसिव्ह इन्कम मिळतो आणि बरोबर. थोडं ॲक्टिव्ह पण केलं पाहिजे सर आपण. राइट. नाहीतर जर का नुसतं बसून खाल्लं, तर काय उपयोगच नाहीये. बरोबर. काही ना म्हणून काही मी काम पाहिजे. येस, म्हणून मी शेतीत वळालो पुन्हा. हं. आणि शेतीमध्ये व्यवस्थित करतोय मी सगळं. आता बघा, माझ्या मुलांना जे काही लागतं ते माझ्या शेतातलंच आहे. आणि बरोबर. जे काही खाण्यापिण्याचं करतोय मी, ते सगळं ऑर्गॅनिक करतोय. पेस्टिसाइड मी देत नाही कुठल्या. म्हणजे भाज्या करतोय किंवा हं, कुठले हं. धान्य करतोय, तर याला सगळी मी जैविक खतं वापरतो आणि बरोबर. जैविकच फवारणी घेतो. कुठलेही पेस्टिसाइड वापरत नाहीये. अच्छा. आणि बाजारात पण मी माल नेत नाहीये. कारण कसं आहे, माझ्याकडे जे काही धान्य लागतं ते माझी 2-3 भाऊ आहे, माझा मुलं आहेत, माझी मुलगी आहे, या सगळ्यांना ते मी वाटप करत असतो. हं. ग्रेट. आता सगळ्यांना आम्हाला असं जाणून घ्यायला आवडेल सर, जर तुम्ही सांगू इच्छित असाल तर, की तुमची आता सध्याची नेटवर्थ काय आहे? सर, आता नेटवर्क बरोबरच्या अगोदर मी माझी इन्व्हेस्टिंगची जर्नी तुम्हाला सांगतो ओके, थोडी. ओके. नाही कारण ते कसं आपण आहे, की आहे त्याच्यानंतर प्रश्न. ते पुढे येईल समजा ओके, प्रश्न. ओके. पण हां. मी अगोदर सांगतो. राइट. कारण कसं आहे, मी जेव्हा कामाला होतो ना, हं, 13 वर्षाच्या काळामध्ये, तर तिथले अकाउंट्स जे होते, हं. गृहस्थ चांगले होते ते. तर ते म्हणे, ते मला बोलवायचे नेहमी. "नाणेकर किती पगार आहे?" म्हणलं, "साहेब ₹3000 मिळतो." "काय भागत नाही." "अरे पण तू पहिले आहे ना, काही ना काही ₹100 तरी बाजूला काढ. बरोबर. ₹100 तरी बाजूला काढ आणि तेवढी इन्व्हेस्टमेंट कर आणि मग बाकीचं खर्च. तू अगोदर खर्च करू नको म्हणे." तर त्यावेळेला हं. कसं आहे, त्या इन्व्हेस्टिंगच्या स्कीमा ज्या होत्या, त्या फक्त विमा पॉलिसी होत्या. बरोबर, एल-आय-सी. बरोबर. आणि एल-आय-सीला त्यावेळेला दुसरं कोणी नव्हतं. तर मनी बॅक म्हणून पॉलिसी त्यांनी सुरुवात केली. मग ती सवय लागली. इन्व्हेस्टिंगची. येस, इन्व्हेस्टिंगची हं. सवय लागली आणि मधल्या पिरियडमध्ये जेव्हा माझा बिझनेसकडे आला, मी तेव्हा फक्त ते एल-आय-सीच्याच मध्ये इन्व्हेस्टिंग करायचं. नंतर दुसरे एक माझे मित्र होते, त्यांनी मला पी-पी-एफबद्दल सांगितलं. हं. तर मी 94ला, म्हणजे माझा बिझनेस 93ला चालू झाला. मी 94ला पासनं मी पी-पी-एफमध्ये अकाउंट आहे. अच्छा. त्याच्यानंतर पुढं माझे जावई अ, हे फील्डमध्ये सी-ए. आहेत. म्युच्युअल फंडचा हे करतात, ते इन्शुरन्स देत आहेत. कारण ते हं. एका ब्रोकरकडेच सर्व्हिसला होते. त्यामुळे बरोबर. त्यांना शेअर मार्केटमधलं पण नॉलेज होतं. तर 2018 पासून मी ह्यामध्ये माझी इन्व्हेस्टिंगची जर्नी चालू केली सर. तर त्यावेळेपासून मी म्युच्युअल फंडामध्ये टाकतोय, शेअर मार्केटमध्ये टाकतोय. हं, फक्त हं. कसं आहे, त्याच्याकडे मला लक्ष द्यायला एकदा टाकून दिले, दिले. बरोबर. आणि त्यावेळेला काय माहीत नव्हतं. रेग्युलर हं. प्लॅन काय आहे, डायरेक्ट प्लॅन काय आहे? त्यावेळेला त्याची तशी आयडिया नव्हती काही सर. हं, हं. कारण ते इन्व्हेस्ट होतंय ना आपलं, फक्त एवढंच बघायचं मी. बरोबर. तर आज माझी सर सांगायची स्वतःची नेटवर्थ. नेटवर्थ, तर हं. ती अराउंड 17-18 करोडच्या आसपास आहे सर. ग्रेट. हां. सुपर्ब सर. आणि ही मी म्हणजे 0 टू 17-18 करोड्स आपण म्हणू शकतो, येस, राइट? येस, येस.
कारण काहीच नव्हतं. पण मला कसं आहे, की माझा पहिल्यापासून स्वभाव होता, की मी खूप माझ्या आई-वडिलांनी मी सोचलेलं आहे. तर हं. आपण पण काही नाहीतरी पुढच्या पिढीचं देणं आहे, की ती व्यवस्थित चालली पाहिजे. कारण माझ्या वडिलांकडे पैसेच नव्हते. मी बरोबर. जरी मागितले तरी ₹1 मला मिळायचा नाही कधी. आणि त्याची हं, परिस्थिती हं. होती. त्यामुळे मी पहिल्यापासून मला पैसे आले ना, की वायफळ खर्च करायचा नाही. कुठलाच बिलकुल. जेवढा हं. गरजेचा खर्च आहे तेवढाच खर्च करून मी हे अ, पैसे आज म्हणजे माझे पारंपरिक इन्व्हेस्टमेंटमध्ये पण पैसा होता. त्याच्यामुळं मधनंच हात तयार झालेला आहे. पण आज कळतंय की तो पारंपरिक थोडासा कमी परतावा देणारा राइट, राइट. हां, हां. म्हणजे गेल्या 1 वर्षापासून ज्यावेळेस तुम्ही माझ्याकडे आहात येस. इन्व्हेस्टिंग आणि याच्यामध्ये, येस, येस. राइट? तर तिथपासनची जर्नी कशी सांगतो आहे ना सर. तुमची? तुम्हाला आता आपला वर्षभराचा सहवास आहे सर. तर म्हणजे सगळ्यात थिंकिंगमध्ये कसा बदल झाला तुमच्या खूप विचारात? बदल झाला सर. सांगतो ना तुम्हाला, की पहिलं मला रेग्युलर आहे की डायरेक्ट आहे हे वर्ड माहीतच नव्हते. अच्छा. बरोबर आहे की नाही? आणि बरोबर. त्याचा एक्सपेन्स रेशो असतो, काय असतो हे माहीत नाही. फक्त काय आहे, की ते स्टेटमेंट यायचं महिन्याला, तेवढंच हं, पाहायचं. किती वाढलंय, किती नाही, हे पण नाही. म्हणजे ते त्याच्याकडं दुर्लक्षच होत होतं. पण जसे तुमचा मी क्लास जॉइन केला सर हं. आणि त्या क्लासमधनं सगळ्यात पहिल्यांदा मी सांगतो तुम्हाला, तुम्ही ChatGPTबद्दल सांगितलं होतं. तर ते एवढं मला आवडलं. तोपर्यंत मला ChatGPTबद्दल पण माहीत नव्हतं सर. अच्छा. पण मी ते शिकून घेतलं आणि माझ्या मुलांना सांगितलं, तर माझी मुलं माझ्याही पुढची निघाली. त्यांनी त्याच्यामधनं CNC-VMCचे प्रोग्राम बनवले. त्या क्या बात! ChatGPTमधनं खरं सर. ग्रेट. एवढं म्हणजे अ, आजही ते त्यांचं एफर्ट्स कमी झाले ना. ते हं. म्हणे आम्हाला 2 तास लागायचे हा प्रोग्राम करायला. आता 5 मिनिटात प्रोग्राम होतो. क्या बात! म्हणजे त्या हां. एका क्लासने तो फायदा हां, झाला राइट? एकच क्लास होता. त्या एका क्लासने एवढा फायदा झाला आणि दुसरं तुम्ही जे काही म्युच्युअल फंडाचं नॉलेज देताय, शेअर हं. मार्केटचं नॉलेज देताय, की तुम्ही नुसत्या पैशाकडे बघू नका. कंपनीचा तुम्ही अभ्यास करा किंवा पैसे गुंतवणा. कंपनी स्वस्त आहे, महाग आहे. म्हणजे इथपर्यंत तुम्ही डीपली हे माहीत नव्हतं. आतापर्यंत कसं आहे, की ठीक आहे नावाजलेली कंपनी कुठली आहे? टाटा मोटर आहे, महिंद्रा आहे. मग याच्यात पैसे टाका आपण. पण ती बरोबर. स्वस्त आहे, महाग आहे, हे सगळं सर तुम्ही शिकवलं आम्हाला. हं, प्लस रेग्युलर वर्सेस डायरेक्ट हं. ह्याच्यामधला जो काही डिफरन्स आहे, म्हणजे हे बघा एक उदाहरण देतो. समजा ₹10,00,000 जर का माझी इन्व्हेस्टमेंट झाली असेल आणि 15% जर परतावा असेल, हा हं. डायरेक्टला, तर तो इनडायरेक्टला 13.5 होतो. कारण बरोबर. कसं आहे, की 1.5% ते 1.8% पर्यंत रेग्युलरमध्ये तो एक्सपेन्स रेशो लागतो आणि हं. ही छोटी अमाउंटला काही नाही इम्पॅक्ट होत सर. पण मोठ्या अमाउंटला करोडो रुपयामध्ये गेलं, तर करोडो रुपये आपल्याला त्यांना द्यावं लागतात AMCला. बरोबर. हां आणि हे तुम्ही खूप एवढं नॉलेज दिलं ना आम्हाला, त्याच्यामुळं मी माझी जर्नी अजूनही वेगळ्या मार्गावर आहे आणि मी लवकरच माझ्याकडे जे आहे ना, त्यापासून मी माझी पुढच्या 10 वर्षात 100 करोड मी कमावणार सर. डेफिनिटली नक्कीच, कमावणार. नक्कीच, नक्कीच. या डायरेक्ट आणि रेग्युलर मधला फरक तुम्हाला प्रॅक्टिकली कधी समजला? प्रॅक्टिकल म्हणजे जेव्हा तुमचे क्लास व्हायचे, तुम्ही प्रॅक्टिकली एक्सेलवर करून दाखवायचे आम्हाला. राइट. आणि मी पण ते करून बघितले आणि त्याच्यानंतर काही अ, म्हणजे YouTubeवर व्हिडिओ पण होते. त्या हं, व्हिडिओमध्ये हं. पण त्यांनी काही-काही होते त्यांनी सांगितले होते. म्हणजे तुम्ही बरोबर. तर मला 15% सांगता, पण 20-25% पर्यंत परतावा मिळतो डायरेक्टमध्ये. हं, तुम्ही हं, तर हं. फक्त काय आहे एक मिनिमम अमाउंट सांगितली. पण हं. त्याच्यापेक्षाही जास्त मिळतात सर. तर माझं बरोबर. हे मत आहे, की सगळ्या श्रोत्यांना, की तुम्ही पण थोडा विचार करा. रेग्युलर राइट, जर असतील, तर ते डायरेक्टमध्ये करा. कारण त्यातनं तुमचाच बेनिफिट होणार आहे. राइट. कारण तुम्ही की तुम्ही सांगितलं होतं, की तुमची पण 1,00,000 ची एस-आय-पी होती जी येस. की हां, माझी हां. पण स्वतःची मी 1,00,000 माझ्या अ, जावयांकडेच केलेली होती. तर मला हे सगळं समजल्यानंतर मी 50,00,000 ची आज डायरेक्टमध्ये केलेली आहे हं. आणि 50 आहे. पण ती पण मी हळू कमी करणार आहे. कारण कसं आहे, की माझ्या जावयांना जे काही मिळणारे पैसे आहेत, त्याच्यापेक्षा जास्त AMC कंपनी पैसे गोळा करते रेग्युलर फंडामधनं. हं, हं. बरोबर. हां, तर तो जो फंडा आहे, तो सगळ्यांनी अंमलात आणा. कारण रेग्युलरमधनं तुम्हाला आज नाही कळत, पण हं. फ्युचरमध्ये कळेल. जेव्हा आज जर तुमचं वय कमी असेल आणि जेव्हा तुम्ही रिटायरमेंटला याल, त्यावेळेला तुम्ही त्याचं
एक्सपेन्स रेशोनी तुम्हाला जे काही परतावा मिळेल तो नक्कीच डायरेक्टपेक्षा कमी मिळेल. त्यामुळं हं. मी सगळ्यांना एवढंच सांगेल. त्याचा अप्रोच कसा असावा असं तुम्हाला वाटतं? म्हणजे त्यांनी कोणावर तरी बिलीव्ह करून करायला पाहिजे, की स्वतः नाही, नाही, नाही. इंडिपेंडेंटली कोणावर शिकून नाही. करायला तुम्ही पाहिजे? सांगितलं म्हणून नाहीये. तुम्ही जे काही राइट. कॅल्क्युलेशन दिलेत, गणितावर अभ्यास पाहिजे. आपला हे पाहिजे, हं. विश्वास पाहिजे गणितावर. राइट. आपण गणित काय सांगतंय आपल्याला, सिस्टम काय सांगते, याच्यावरनं आपल्याला ते केलं पाहिजे. नुसतं तुम्ही सांगितलं म्हणून आम्ही लगेच नाही. मग आम्ही बरोबर. स्वतः ते करून बघितलं सर. ॲब्सोल्युटली. हां, तुम्ही जे काही शिकवलं आम्हाला, त्या हं. शिक्षणाच्या जोरावर आम्ही पण करून बघितलं आणि त्यातनं हे कारण तुम्ही शिक्षण दिलं नसतं आम्हाला, तर हे अजूनपर्यंत आम्हाला समजलं नसतं. बरोबर, बरोबर. राइट. तर खूप छान वाटलं सर. मग लोकांना तुम्ही काय संदेश द्याल? जे आपले श्रोते आहेत, त्यांना तुम्ही काय म्हणाल? की जर त्यांना इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करायची असेल, तर काय त्यांनी बेसिक आयडिया काय घ्यायला पाहिजे? कुठून स्टार्ट करायला पाहिजे? नाही, नाही. प्रत्येकाने इन्व्हेस्टमेंट तर केलीच पाहिजे सर. कारण इन्व्हेस्टमेंट हा आपल्या भविष्याचा पाया आहे. बरोबर आहे. सगळेच जर का आलेला पगार मी तर ह्या मताचा आहे, की जो काही पगार येतो, त्यातनं पहिली बचत करा तुम्ही. बरोबर. तुमचं एक टार्गेट ठेवून बचत करा आणि राहिलेल्या अमाउंटमधनं खर्च करा तुम्ही. आता राइट. काय करतात लोकं, की पगार आला, की पहिले खर्च करतात आणि शिल्लक राहिला, तरच ते बचतीमध्ये टाकतात. तर तसं काही करू हं. नका. आपल्याकडं पारंपरिक इन्व्हेस्टमेंटपेक्षा ह्या ज्या नवीन आलेल्या चांगल्या-चांगल्या स्कीम आहेत. बरोबर. म्युच्युअल फंडाच्या आहेत किंवा शेअर मार्केटमध्ये पण तुम्ही अभ्यास करून राइट. हां, कारण कसं आहे त्यातनंच पैसा जनरेट होणार आहे. तुम्ही नुसतं काम करून पैसा जनरेट होणार नाही. त्यासाठी आपल्याला आपली बुद्धिमत्ता वापरून उत्पन्नापेक्षा पॅसिव्ह इन्कम कसा मिळेल, हे आपण अंगीकार केलं पाहिजे आणि इन्व्हेस्टमेंट तर प्रत्येकाने केलीच पाहिजे. नक्कीच, हां, नक्कीच. कारण त्याशिवाय तर काय आहे नाहीतर काय आहे, पगार येतात. पहिले लोकं काय करतात पगार आला की, चांगला पगार झाला, की एखादी चांगली कार बघतात. हं. बरोबर आहे. चांगलं घर बघतात. बरोबर. बरोबर आहे. माझ्या बाबतीतलं उदाहरण सांगतो. माझा स्वतःचा एक फ्लॅट आहे बोराडी वस्तीला. हं, ₹1,00,00,000 हं. चा आहे. अच्छा. हां. आणि तो मी भाड्याने दिलाय. मला भाडं मिळते 25,000. पण तिथं जे राहतायत त्यांची सॅलरी आहे 3,00,000 महिन्याची. तर मी त्यांना एक दिवस विचारलं, "का हो तुम्ही 3,00,000 सॅलरी म्हणून तुम्ही तिथं अ, राहता?" "नाही, नाही," म्हणे, "स्वतःचं घर घेऊन अ, अ, त्याचे हप्ते भरण्यापेक्षा मी" ₹50,000-60,000 चा हप्ताच येईल त्याचा. हां, त्याच्यापेक्षा जास्ती. हां. तर हे जर म्युच्युअल फंडात ठेवले, तर मी जेव्हा येईल माझ्याकडे 4-5 करोड तेव्हा मोठं घर घेईन ना याच्यापेक्षा मी. हं. त्याच्यात टाकून. ॲब्सोल्युटली. त्याच्यामुळं आणि आणि मला हे पटलं, की मी हं. जेव्हा मी पण विचार केला, "अरे, मी फुकट घर घेतलं. ते ₹1,00,00,000 म्युच्युअल फंडात टाकले असते, तर अजूनही माझी कॉर्पोस तयार झाली असती." बरोबर, म्हणजे बरोबर. हे लोकं काही जे हुशार लोक आहेत ते विचार करतायत, हं. की अगोदर काय केलं पाहिजे आणि काय? हां, तुमच्याकडे एक्सिस मनी असेल, तर राइट. त्यावेळेला तुम्ही घराचा विचार करा, गाडीचा विचार करा. पण मी तर ह्या मताचा आहे, की तुम्ही पहिली इन्व्हेस्टमेंट आपली करा. करायला पाहिजे. हां. कारण आपल्या ॲब्सोल्युटली. त्याच्यात मुलाबाळांचं आयुष्य सुकर होतं, सगळं होतं. त्यांना शिक्षण चांगलं देता येतं, त्यांची लग्न चांगली करता येतात आणि त्याच्यानंतरचा पार्ट आहे, की आपण घर घेणं आणि कार घेणं. नक्कीच. सर तुमची लाईफची अचीव्हमेंट काय आहे? म्हणजे काय-काय तुम्ही अचीव्ह केलेलं आहे? सर सांगायचं म्हटलं तर 2006 साली मी पहिल्यांदा इंटरनॅशनल विमानामध्ये बसलो. हो. ती माझी सगळ्यात मोठी अचीव्हमेंट होती. कारण काय आहे सर, मी अशा कुटुंबातून आलेला व्यक्ती आहे, की मी स्वप्न पण बघितली नव्हती कधी विमानात बसायची. पण हां. 2006 साली मला अ, इंडस्ट्रियल एक्झिबिशनसाठी हॅनोव्हरला गेलो मी. कारण मी अच्छा. जेव्हा टाटा मोटरचं काम करत होतो, तिथं पण जर्मनीचे जॉब यायचे. मला एक हं. उत्सुकता होती. म्हणून बरोबर. मग मी माझे मित्र आहेत करंदीकर, निलेश करंदीकर. त्यांचं हां. एक खूप मोठी फॅक्टरी आहे फायनलिंग अँड ऑटोमेशन. तर त्यांनी मला नेलं होतं त्यांच्या खर्चाने. माझ्याकडे तेव्हा पैसे नव्हते एवढे. त्यांनी हं. त्यांच्या खर्चाने मला नेलं. का? तर त्यांचं गेले 6 वर्ष मी काम करत होतो प्रामाणिकपणे. आणि हां. त्याच्या जोरावर ते म्हणे, "मी जर्मनी आपण 10 दिवस आम्ही जर्मनीत राहून आलो." आणि सर त्याच्या नेक्स्ट वर्षापासून की त्या सरांचं पण मला काम खूप मिळाल्यामुळं मी 2000 नाही 16 ला मी माझ्या बायकोला मी पहिल्यांदाच युरोप टूरवर नेलं. जी वॉव! 15 दिवसाची टूर होती सर. हां. त्या 15 दिवसामध्ये जवळ-जवळ आम्ही 14 देश बघितलं. कारण युरोप छोटा आहे.
हं. एका दिवसात एक देश बघून होतो. बरोबर. छोटे-छोटे हे आहेत आपल्या तालुक्यासारखे. हां. तर ही जी माझं पहिली जी बिग अचिव्हमेंट आहे ना, ती मी माझ्या बायकोला घेऊन गेलो. वॉव! कारण आमच्या परिवारामध्ये अजूनपर्यंत कोणी बायकोला फॉरेनमध्ये नेलं नव्हतं. त्यानंतर मी त्याच्या नेक्स्ट वर्षी मी अमेरिका, कॅनडाची टूर केली सर. हं. 22 दिवसाची. आणि वॉव! काय एकदा जायचं म्हटलं ना, की 4-5 दिवसाची शॉर्ट ट्रिप मारून उपयोग नाहीये. कारण पुन्हा बरोबर. आपण त्या अमेरिकेत जाणार नाही, पुन्हा कॅनडात जाणार नाहीये. हं. तर 22 दिवसाची मोठी म्हणजे माझी बायको पण ते क्षण विसरत नाहीये अजूनही पण. कारण बरोबर. तिथली जी काही स्थळं बघून आम्ही क्रूझ सफारी होती आमच्याकडे 4 दिवस सर. हं. 4 दिवस आम्ही त्या सफारीवरच होतो. तर ही जी माझी आहे ना अचिव्हमेंट आहे ना, तर मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता, की मी एवढे त्याच्यानंतर मी मलेशिया, सिंगापूर, थायलंड, दुबई असे हं. आत्तापर्यंत मी जवळ-जवळ 27 देश फिरलो सर. आणि ते एकटा न फिरता माझ्या बायकोला घेऊनच मी फिरलोय. वॉव! हीच माझी सगळ्यात ग्रेट मोठी माझ्या अचीव्हमेंट. आयुष्यातली मोठी अचीव्हमेंट आहे. हं. सुपर, हां. सुपर. आणि कसं आहे, की आपण पैसा मी प्रामाणिकपणे कष्ट कमवून कमवलेला आहे. हं. 18 तास काम करून करून मग काहीतरी कारण माझ्या मागे माझ्या बायकोनी पण माझ्या मुलांचं शिक्षण बघितलंय. बाकीचा संसाराचा गाडा तिनं पण ओढलाय. मग हं. तिलाही नेलंच पाहिजे मला. बरोबर, मी बरोबर. एकट्याने फक्त पहिल्यांदाच मी माझ्या बिझनेस ट्रिपसाठी एकटा गेलो होतो. हं. त्याच्यानंतरच्या सगळ्या ट्रिप मी माझ्या बायकोसमोर केलेल्या आहेत आणि आत्ता पण मेमध्ये आम्ही न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाला जातोय. 17 दिवसाची टूर आहे ती. वॉव! हां. आणि मला फिरण्याचा शौक आहे आणि माझ्याकडं येतंय आता पॅसिव्ह इन्कम, तर तो खर्च बरोबर. थोडाफार केलाच पाहिजे ना सर. नक्कीच, नक्कीच, हां, कारण नक्कीच केलं. कसं आहे नुसतंच काम करण्यापेक्षा कारण काय होतं आपलं माइंड फ्रेश होतं सर. बरोबर. नवीन-नवीन आपल्याला माहिती मिळते. राइट. एनर्जी अजून वाढते. आज हं. माझं वय 63 आहे. पण 63 किंवा वयात आहे, पण मी 12.5 एकर शेती माझ्या गावाकडं मी हँडल करतोय. वॉव! खूपच छान. ही अशी माझी म्हणजे जी अचिव्हमेंट आहे बिग, याला बिग अचिव्हमेंट म्हणायची. तशा अचिव्हमेंट हं. माझ्या भरपूर झालेल्या आहेत. पण ही सगळ्यात माझ्या आयुष्यातला अस्मरणीय क्षण आहे, वॉव! की खूपच छान. मी बायकोला घेऊन 27 देश फिरून आलो. मस्त. व्ही-आर-जी वेल्थ अकॅडमीबद्दल काय सांगाल सर? सर व्ही-आर-जी हे असं इन्स्टिट्यूशन आहे, की आतापर्यंत मी वर्षभरात बघतोय. तर तिथं म्हणजे लोकं इन्व्हेस्टर घडवले जातात. खरंच सांगायचं म्हणजे. कारण व्ही-आर-जीने ना कधी आपला स्वार्थ नाही बघितला. त्यांनी बघितलं असतं तर त्यांनी रेग्युलरचे फंड विकले असते. पण बरोबर. ते लोकांना अवेअर करतायत. काय तुम्ही डायरेक्टमध्ये जा आणि एवढ्या कमी पैशामध्ये ते शिक्षण देतायत. हं. खूप कमी पैशामध्ये. म्हणजे एवढे आता मी जेव्हापासून त्यांच्याबरोबर जॉइन झालेलो आहे, तर ते फ्री क्लासेस एवढे घेतायत, की जे काही पेड क्लास असतील त्याच्यापेक्षा फ्री क्लासेस जास्त घेतायत. म्हणजे त्यांना पण काही देणं आहे समाजाप्रती. कारण आज ते जर का असं करत असतील, तर उद्या त्यांना वरचा भरपूर देणार आहे. तर नक्कीच. मी व्ही-आर-जीबद्दल एवढंच सांगेल, की तुम्ही त्यांच्याकडं अप्रोच करा. त्यांचं शिक्षण घ्या. नक्कीच. आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचाच अभिप्राय देणार, की विकास सर कसे आहात आणि कसे नाही आहेत. तर सगळ्यांना माझी विनंती आहे, की तुम्ही व्ही-आर-जी जॉइन करा आणि सरांचे सगळे जे काही फॉर्म्युलेज आहेत, म्हणजे ते काय असे नुसते तोंडी सांगत नाहीयेत. तर ते गणितावर सांगतात आणि त्या गणितावर लक्ष देऊन तुम्ही सुरुवात करा. बरोबर. धन्यवाद. येस. धन्यवाद. धन्यवाद. तर धन्यवाद. सगळ्यांना लाँग टर्म इन्व्हेस्टिंग करायचं आहे. आपली वेल्थ सरांनी जसं एकदम रिटायर्ड रिच म्हणू शकतो आपण, राइट? पण तरीही ते आताही काम करतात आणि खूप चांगल्या प्रकारे ते अजूनही इन्व्हेस्टमेंट करतायत, राइट? सो थँक सो मच एव्हरीवन. थँक भेटूयात आपण नेक्स्ट पॉडकास्टमध्ये. थँक सर. धन्यवाद.